आज आपण बघणार आहोत हिबिस्कस फुलांचा हार म्हणजे जास्वंदी फुलांचा हार बनवणार आहे आपण. तर त्यासाठी आपल्याला आधी फुले बनवून घ्यायचे आहेत. तर फुले बनवून घेण्यासाठी आपल्याला पाईप लागणार आहेत. तर हे 4 पाईप, एका पाकळीसाठी आपल्याला चार पाईप घ्यायचे आहेत. किती? 4. तर हे 4 मधले एक आपल्याला असंच ठेवायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी 12 इंचाचे जे पाईप आहेत आपण सेंटर मधून कट करायचे. हे बरोबर 3 पाईप घ्यायचे, भर मधून कट करायचे. असे कमी जास्त करायचं नाही. जर तुम्हाला कमी जास्त होत असेल तर एक एक कट करा. असेल सगळे असे एक एक कट करा. कमी जास्त नाही करायचं, मग ते करताना फुलाचे जे आतले पान असतात ना ते मागे पुढे होतात. आता हे काय करायचंय, बर मध्ये यू शेप मध्ये फोल्डिंग करून घ्यायचंय. असे असं यू शेप घ्यायचंय. हे असे करून घ्यायचे सर्व. हे 6 करायचे असे. तर हे 6 झाले आपल्या. तर आपल्याला काय करायचंय, हे जे मधून घ्यायचंय याला इथूनच असं फोल्ड करायचंय आणि याच्यामध्ये काय करायचं, एक एक पाकळी घालून घ्यायचं इथे. हे बघा, हे जे सेंटर आहे या सेंटरच्या इकडून तुम्हाला चालू करायचंय. हे घ्यायचंय एक वाटीचा, हे घ्यायचंय पाईप हा तुकडा इथे घालायचंय. असं कसं घालायचंय आपल्याला, असा घालायचंय याच्यामध्ये. आणि जो पाठीमागचा आहे इथून तुम्हाला काय करायचंय, असं फोल्डिंग करून घ्यायचंय. असं परत आपल्याला घालायचंय याच्यामध्ये एक पाईप घालायचंय, इथे घालायचंय आणि एक पीळ मारून घ्यायचंय याला. परत तिकडे घालायचंय, याच्यामध्ये टाकायचंय, असं पीळ मारून घ्यायचंय. परत एक घालायचं याच्यामध्ये. हे असे तुम्हाला किती करायचे, 6 घालून घ्यायचे आहेत. ह्याला चिटकून चिटकून घालायचे तुम्हाला. तर एवढं समजलं असेल. तर आता आपण काय करायचं, याला जे आहे हे सगळं सेम सेम करून घ्यायचं. त्याला पसरवून घ्यायचे, एकावर एक पडू द्यायचे नाहीत. हे जे आहेत काही सगळे असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे. हे असे सुट्टे करून घ्यायचे. हे सुट्टे केल्यानंतर हा जे साईडचे जे पाईप आहेत त्याला असं ओढून घ्यायचं इकडे. परत हे याला जॉईन करून घ्यायचंय. आणि हे जे आहे इथून तुम्हाला काय करायचंय, सर्व असं जॉईन करून घ्यायचे. एक चिमट्यामध्ये घालायचे. आणि खाली हे जे दांडी आहेत ना, जे तुकडे तुम्हाला काय करायचं, एवढंस जागा सोडायचंय. जागा सोडून त्याला फिक्स एका पाईपाने तुम्हाला पिळ मारून घ्यायचे. जे लांब आहे त्याने घ्यायचंय आणि पिळा मारून घ्यायचे त्याला. असं पिळा मारून घ्यायचंय. तर हे झालं तुमचे पाईपचे. आता त्याला आकार द्यायचे तुम्हाला. तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही याला देऊ शकता. आणि याला सुट्टे सुट्टे करून घ्यायचं सर्व. हो, परवा दाखवलं तर त्याचप्रमाणे बनवलं का तुम्ही? हा हा, तसंच बनवलं. हो हो, छान दिसतंय की मॅडम. हा. 5-6 बनवून ठेवली आहेत. 6 बनवून ठेवलं का? हा, हा. व्यवस्थित. ओके, चालेल. ओके. ओके. मस्त आलेत मॅडम. एवढं समजला? प्रत्येकांना समजला? गौरी मॅडम, सुरांजली मॅडम, तुम्ही हो परत मॅडम, एकदा दाखवते कमी तुम्हाला पण मी. बनवलं. लाईट बनवलं नाही का? आमच्या इथे. काय? एक मिनिट. लाईट नाही, हे दादाकडे का तिथे दिसतंय का मॅडम? वाव, सुपर. छान झालं मॅडम. हे खूप मोठं झालं मॅडम. नाही नाही नंतर मी नाही, छोटे बरोबर छोटे झालं. बनवले. नाही, बरोबर झालं. एवढं तरी हे पाहिजेच की बघा जास्वंदीचं थोडं. त्याचं फुलं. हे काय एवढं एवढं असतातच. बरोबर मला आहे ना? ब्लर दिसतंय, तुम्हाला दिसतंय का मॅडम? हो, ते कळलं, दिसतंय. ते छान दिसतंय. फोटो मी काढून छोटे पाठवा. बनवले मग जरा.
काय नाही, फोटो पाठवा त्याला, ते लाईट नसल्यामुळे ते दिसत नाहीये तुमचे. हा. ठीक आहे. हे बघा, हे पूर्ण असे करून घ्या. हे बघा मॅडम, असे छोटे बनवलेत. वा, छान आलेत की मॅडम. एवढे छोटे पण नाही, तेवढे पण नाही, हारासाठी ते परफेक्ट आहे. हा, मीडियम बनवलेत आणि हा खूपच मोठा झाला ना, मग ते घरातल्या गणपतीसाठी खूप मोठं वाटेल. ते म्हणून सगळ्यात मोठं आहे ना, ते मिडलला टाका हा हा. आणि साईडला छोटे छोटे टाका. ठीक आहे, आता मी पार्लर मध्ये मी काही सुई दोरा नाही आणलं, घरी गेल्या बाकीचं बनवेल. अच्छा अच्छा, तुमचं पार्लर आहे का? हो, माझं पार्लर आहे. वा, नाईस. थँक्यू. तर आपल्याला हे काय करायचंय, परत ते आपल्याला 3 पाईप्स घ्यायचे. परत एकदा बघा, मी दाखवते, तुमच्या व्हिडिओ मध्ये कायमचं लक्षात राहील. हे 3 पाईप घेतलेले आहेत. याला आता मी सेंटर मधून कट करते. बरोबर सेम मापामध्ये घ्यायचे आणि हे कट करायचे आहेत. हे कट केल्यानंतर परत आपल्याला इथे मधून फोल्ड करायचंय. तर हे असंच ठेवायचे. तुम्हाला हे 6 झालेत आपले. तर त्यातला एक पाईप आपल्याला अख्खा घ्यायचाय, तो पूर्ण मधून फोल्ड करायचंय. परत हे ओपन करायचंय इथून, आणि इकडून आपल्याला कंटिन्यू करायचंय. ही जी पाईप आहे कट केलेली, आपल्याला याच्यामध्ये घालायचंय, याच्यामध्ये असं अडकवून घ्यायचंय. आणि जे पाठीमागचा जो पाईप आहे या पाईपाचा, तो घ्यायचाय, त्याला फिरवून घ्यायचंय. एक असं फिरवून त्याला बरोबर जवळ चिटकवून घालायचे. आता हे परत तेच करायचंय, याच्यामध्ये घालायचंय. हा पाईप इकडे असं फिरवून घ्यायचंय. परत याच्यात टाकायचंय व्यवस्थित आणि याला फिरवून घ्यायचंय. तर असे तुम्हाला 6 जे तुकडे आहेत आपण या कट केलेले यू शेपचे, ते तुम्हाला याच्यामध्ये घालून घ्यायचे सर्व. तर हे झालं तुमचे हे जास्वंदीच्या फुलाची पाकळी तयार. तर आता हे सगळे आहेत ना पाईप एकमेकांपासून सुट्टे करायचे. त्याला एकावर एक झालेले असतात ना, ते सुट्टे करून घ्यायचे आणि व्यवस्थित सरळ लाईन्स मध्ये घ्यायचे. आणि हे जे पाईप आहे ते अशा पद्धतीने घ्यायचंय आणि हे ह्या साईडनी. तर हे दोन्ही आपल्याला असं चिमटीत घेतल्यासारखं असं पकडायचंय. जास्त खाली नको, तर आपल्याला एवढासा अर्धा इंच खाली याचे दांडे घालतील एवढेच करायचे आहेत आपल्याला पाईप. आणि याला फिक्स करून याला चिमटीत पकडून याला गाठ मारून घ्यायचे. जे लांब पाईप आहे हे असे, तर त्याने तुम्हाला पीळ मारून घ्यायचे एकाच तारेने. तर त्याला पूर्ण आता असं करून घ्यायचंय, याला पसरवून घ्यायचंय. हे असेच फ्लावरचे तुम्हाला काय करायचे, आता हे आपण पाकळी तर तुम्हाला समजली आहे प्रत्येकांना. तर याच्यापासून तुम्ही गुलाब पण बनवू शकता. गुलाब बनवण्यासाठी जास्वंदच तुम्हाला समजलंच आहे, जास्वंदी परवा पण दाखवलं होतं कसं बनवायचं ते. तर आता ह्याच गुलाब दाखवते मी, याच्यापासून अजून 2 फ्लावर दाखवते. हे जे आहेत आता, ही जी आहे, आपण याला जास्वंदीसाठी आपण काय केलं, अंगठा दाबून याला गोलाकार असा हा कोटरी सारखा भाग केला, याला कॅप सारखा. ठीक आहे. हे सगळेच असं करून घेतलेले आपण. आपल्याला काय करायचं आता, हे जी पाईप आहे तो काय करायचं, याला गाठ करून घ्यायचा. याला कुठे, याला इथे वरती. तुमचा ग्लू गन आता गरम झाला असेल तर तुम्ही, तर हे आपल्याला काय करायचं, इथे जो आहे पहिल्यांदा आपला थोडासा असा खाली घेऊन याला गुंडाळा. तर मी हे असंच ठेवलं इथे. तर हे काय करते आता, ह्याच्यामध्ये तुम्हाला लावायचे. या जे गाठी मारलेले आहेत ना इथे, या गाठीला तुम्हाला ग्लू लावून घ्यायचंय.
पहिल्यांदा थोडं त्याला हे करून घ्या, म्हणजे तुमचा फूल व्यवस्थित बसण्यासाठी. या गाठीपासून इथे थोडासाच एवढंच अंतरावरती फिक्स गाठ मारून घ्यायचं इथे. इथे लावायचे गाठीला. आणि हे जे फ्लावर्स आहे ते आपल्याला तुम्हाला इथे असं चिटकावून दाबून चिटकवायचं याला. आता हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला स्टिक करायचं याच्यामध्ये. हे. तर असा एक फ्लावर तयार झाला आपल्याला. खाली आता शेप द्यायचं याला. मला घ्यायचं याला. हे बघा, काल सांगितल्याप्रमाणे तसंच करायचं याला. याला 1 इंचाचं अंतर सोडून तुम्हाला याला पीळ मारून घ्यायचंय. आणि याला पानाचा जो शेप आहे तो इथे द्यायचा आहे, जर तुम्हाला द्यायचा असेल तर. नाहीतर ग्रीन पान सुद्धा तुम्ही, ग्रीन टेप सुद्धा तुम्ही लावू शकता याला. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? बघा लटकन कसे बनवायचे या हारसाठी.
की तुम्हाला असे आता हे फूल बनवून घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे. याला पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय. काल आपण फूल कसं बनवलं तसंच बनवायचं याला पण. तर आपण हे 2 असे रोजेस बनवलेले आहेत. सुई दोरा घ्यायचे. काही असे लटकन्स पण असतात बरं का, एक मेटल फ्लावर्स वगैरे. हे असे मेटल फ्लावर्स घ्यायचे आहेत. नसेल तर मोती घेऊ शकता, नाहीतर असे प्रकारचे जे फ्लावर्स असतात तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा हे असे घालू शकता. ठीक आहे. हे अशामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता. जर हे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही काय करा, गोटालेस बॉल असतात. हे बघा, अशा प्रकारचे बॉल असतात. हे पण गोटालेस बॉल तुम्हाला 20 रुपयाला 5 काहीतरी मिळतात. हे हे शुगर बीड्स बॉल आहे. ते तुम्ही घालू शकता. जरी बॉल पण म्हणतात त्याला. आणि हे जे आहे याच्यामध्ये होल असतात. त्या होलमध्ये सुद्धा तुम्ही हे असं बसवू शकता. नसेल तर काही हरकत नाही. मेटल फ्लावर आहे त्याच्यावरती तुम्ही असं लावू शकता. आणि याच्यावरती तुम्ही असं बॉल घालू शकता. ठीक आहे. आता बघू आपण याचे. तुम्ही मोती घालून घेते इथे. हे जे इथून खालून घालायचंय, याच्यातून भर मध्ये घालायचंय. सुई बरोबर मध्ये आली पाहिजे. हे बघा, इथे सुई घातलोय आपण. आता हे शुगर बॉल घालून घेते. याच्यात मोतीचे बॉल पण घालू शकता. हे बघा, अशा पद्धतीने कोणतंही छान वाटेल हे. त्यानंतर मेटल फ्लावर एक उलटा आणि सुलट टाकून घ्यायचंय. त्यामध्ये अजून काय फ्लावर ऍड करायचे तर तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये गोल्डन मनी पाहिजे तर गोल्डन मनी घाला, मोती पाहिजे तर मोती घाला. ठीक आहे. आता सेम तुम्हाला इथे घालून घ्यायचंय. इथे मी कट करते थ्रेड. दुसरा पण असंच करून घ्यायचंय सेम.
तर आता हे जे जास्वंदी आहे याला लावून घ्यायचं आहे. याच्या कुठल्याही एका पाकळीला इथे खाली लावून घ्यायचंय. नाही, ते होल आहे या होल मधून काढून घ्यायचंय आपल्याला. या पाईपाच्या दोन्ही मधोमध काढून घ्यायचंय. मला गाठ पाठीमध्ये मारायचंय. तसंच दुसरा इथे लगेच घालून घ्यायचंय. तर अशा प्रकारचे आपण लटकन्स बनवून घेतलेले आहेत. तर हे झालं आपले असे लटकन बनवून तयार. तर आता माळ बनवूया जास्वंदीची. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचंय हा फ्लावर घ्यायचे सर्व. हे 6 फ्लावर घ्यायचे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, हे जे फ्लावर आहेत एकमेकांना असे चिटकवून घ्यायचे. एकमेकांना असे लावून जॉईंट करून घ्यायचे. तर त्यासाठी आपल्याला एवढे छोटे छोटे तुकडे लागणार आहेत आपल्याला. तर याचे आपण तुकडे करून घेऊया. तर आपण एवढे जॉईंट करून घेतलेले आहेत तेवढे छोटे छोटे. तर आता एकमेकांना ही फुलं जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. हे जे फ्लावर आहे आणि हे फ्लावरची जी पाकळी आहे, हे 2 पाकळी एकमेकांना अशी जॉईंट करायची आहे. एकमेकांना असं जॉईंट करायचंय. आणि सेंटर एका फ्लावरच्या मधोमध आपल्याला घालायचंय. तसेच आपल्याला इथून पण इकडे घालायचंय दोन्ही पाकळीच्या मध्ये. आणि इकडे आल्यानंतर आपल्याला हे जॉईंट करायचंय असे. ह्याला तीर मारायचे इथे. हे दोन्ही असे घ्यायचे आणि ते पाठीमागे या तारेला आपल्याला तीर मारायचे. तर असं फ्लावर जॉईंट करायचे आहेत. तर आता दुसरा फ्लावर पण आपल्याला असं जॉईंट करायचंय. हे फ्लावर आता मी असं जॉईंट करते. तर त्याला हा पाईप जो आहे आपण कट केलेला तो याला घालून घ्यायचा. इकडे एक आणि ह्या साईडला एक. सेंटर मध्ये बरोबर सेंटरला घालायचंय आपल्याला. आणि इकडे असं एकमेकांमध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता सेंटर मध्ये आपल्याला काय करायचंय, हे लावून घ्यायचंय. जे आपण लटकनचा भाग केलाय 3 फुलं लावून घेतलेत आपण इथे. 3 फुलानंतर आपण हे लटकनवाला एक फूल जे आहे बरोबर सेंटर मध्ये लावायचंय. कुठे, हे जे 2 पाकळ्या आहेत इकडे आणि इकडे, हे असे जॉईंट करून घ्यायचे तिथे. तुम्हाला असं व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि हे जे 2 कोपरे आहेत या फुलाच्या पाकळ्या, इथे आपल्याला जॉईंट पाहिजे. इथे एक जॉईंट द्यायचंय आणि इथे एक जॉईंट द्यायचंय. जॉईंट असं करायचंय जे दिसलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने जॉईंट करायचंय. तसंच आता इथे फूल आता इकडे लावून घ्यायचंय.
आता ही जी पाकळी आहे, या पाकळीला ही पाकळी जॉईंट करायची. तसंच आता ही पाकळी आणि हे पाकळी असं जॉईन करून घ्यायचे तिथे. हे झालेलं आहे. आता ही पाकळी आणि हे पाकळी असे जॉईन करून घ्यायचे. तर ही पाकळी आणि ही पाकळी अशी जॉईंट करायची. तर ही आता दुसरी पाकळी पण आपल्याला असं जॉईंट करायचं. हे बघा जॉईंट असं करा की दिसलं नाही पाहिजे. हे अशा पद्धतीनं आपण हे जॉईंट केलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, की अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे. हे आपल्याला जॉईंट केल्यासारखंही वाटत नाहीये. ठीक आहे? तर अशा पद्धतीने तुम्हाला जॉईंट करायचंय. एकदम सुंदर अशा प्रकारे. तर आता याच्यामध्ये मोती कसं लावायचं बघूया आपण. आता इथे वरती तुम्हाला सॅटिन रिबन लावायचं असेल तर तुम्ही सॅटिन रिबन सुद्धा लावू शकता इथे. पण मला इथे खाली आपण मोती लावलाय म्हणून इथे वरती पण आपल्याला माळेसाठी मोतीच लावून घ्यायचे. तर त्यासाठी मी एक मोतीची माळ बनवलेली आहे. ती आता इथे लावायची. आणि त्याला सुद्धा हा असा तुकडा जॉईंट करायचा आहे. आणि याच्यामध्ये बरोबर सेंटरमध्ये म्हणजे सेंटरमध्ये ही माळ आपल्याला आली पाहिजे अशा पद्धतीने. ते आपण लावून घ्यायचं याला आणि याला इथे पीळ मारून घ्यायचंय. तसंच दुसऱ्या साईडला पण तसंच लावून घ्यायचं आहे. ते असे बनवून झाले माळा. तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये मोती लावून घ्यायचे सर्व. आता इथे लावून घ्यायचे मोती. तुम्हाला लावायची गरज असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर तुम्हाला त्याची काही गरज नाही. हे अशा प्रकारची आपली सुंदर जास्वंदीचा हार तयार झालेला आहे. हे आपल्या पप्पासाठी सुंदर असा हार तयार झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की खाली मोती पण पाहिजे असेल तर मोती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पाठीमागे लावू शकता. तर हे मोती लावण्यासाठी ते आपल्याला जेवढे जागा आहे एवढ्यातच मोती लावायचे आहेत. इथे मी सेंटरला म्हणजे सेंटरमध्ये लावून घेते पाकळीच्या आणि इथे एक गाठ मारून घेते इथे. तर इथे इथे मणी लावून घेतलेले आहेत आपण. तर आता याच्यामध्ये या होल मधून इथे काढून घ्यायचंय.
सुई इथून काढून घ्यायची सेंटर मधून. तर आता याच्यामध्ये जेवढे जातील तेवढ्या तुम्हाला मणी लावून घ्यायचे. हे मोती लावून घ्यायचे त्याच्यामध्ये. तर लास्टला गाठ मारून घ्यायची इथे. तर हे अशा प्रकारचे आपल्याला हे जास्वंदीची माळ मोत्यांची तयार झालेली आहे. विदाऊट मोत्यांची सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर ही अशी झालेली आहे. तर हे जास्वंदीची कंठी रेडी आहे.